जेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही सिंपल ठेवाल तेवढे चांगले पैसे बनतात. जेवढी कॉम्प्लिकेटेड कराल तेवढे तुमचे पैसे बुडायचा चान्स असतो. पहिलं प्रिन्सिपल येतं. आता याच्यामध्ये काय होतं की मी एक नॉर्मल स्टोरी सांगतो. मला मूल झालं आणि तो म्हातारपणाचा आधार आहे मला समजा. मला त्याला PG पर्यंत शिकवायचं आहे 22 वर्ष. आता त्या 22 वर्षात ते मूल लहानपणापासून मोठं होत 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 लहानपणी खूपदा आजारी पडतं. बरोबर. आता ते आजारी पडल्यावर त्या मुलाची जास्त काळजी घ्यायला पाहिजे का त्याला घराच्या बाहेर काढायला पाहिजे? जास्त काळजी. मार्केटला जर कोरिलेट केलं ना, ज्यावेळेस मार्केट करेक्ट होतं म्हणजे मार्केट आजारी आहे, बरोबर, त्यावेळेस काळजी घ्यायला पाहिजे का त्यातून बाहेर पडायला पाहिजे? नेमकं इथंच चुकतं इन्व्हेस्टरचं की जेव्हा मार्केट खाली येतं पॅनिक सिच्युएशन मध्ये लोक एक्झिट करतात आणि मग ते बाळ जे मोठं होऊन तुम्हाला सांभाळणार होतं ते बाहेर गेलं म्हणजे संपलं विषय. रिलेशनच तोडले ना तुम्ही. हो, त्या बाळाबरोबर रिलेशनच तोडले. इकडे तुम्ही मार्केट बरोबर रिलेशन तोडले. तर ज्यांनी त्या मार्केटला काळजी घेतली त्या माणसाने करोडो रुपये बनवले.